तुमच्या देशात तुम्ही राहताय ना, तो कायदा तुम्हाला कळला पाहिजे आणि हे जर कर्तव्य तुम्ही पार पाडलं नाही तर तुम्हाला कुठल्याही क्षणी जेलमध्ये जावं लागेल. कायदा, न्याय, पोलीस कोर्ट हे शब्द आपण दररोज ऐकतो, पण आपल्या कर्तव्याबद्दल, आपल्या हक्कांबद्दल आणि आपल्या कायद्यांबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आहे? आजच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला असे कोणते कायदे माहिती असले पाहिजे? सातबाराच्या उतार्यावरती मालक सदरी कोणाचं नाव आहे आणि ती केस तो घेऊन आला. मला म्हणला, चंदू तू माझा मित्र आहे, तुला मी जास्त फी देणार नाही, 100 रुपये फी देईल, पण तुला ही माझी केस घ्यायला लागेल. आणि सर, पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य माणसाचे काय अधिकार असतात? आपल्या नागरिकांचा कमकुवतपणा आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये जर FIR घेत नसेल तर काय केलं? तेवढे करून समजा सगळ्यांनाच मॅनेज केलेलं असेल तर ट्रॅफिक पोलिसांनी पकडला, त्यांचे व्हिडिओ काढतात. व्हिडिओ काढू शकतात का पोलीस स्टेशनमध्ये वगैरे असं? त्यावेळेला लोक घाबरायचे आणि पोलीस स्टेशन नको पाहिजे तिथे. आणि जर असं काही पोलिसांनी त्याच्या विरुद्ध वर्तन केलं, मला कळवा, आय विल सस्पेंड. तो लहान लहान पोरं गाडी चालवतात. हो हो. आणि म्हणजे लायसन नसतं, म्हणजे 18 वर्ष पूर्ण पण नसतं, त्यांच्यासाठी काय कायदा आहे? एखादा वकील गेला, एखादा व्यापारी गेला, तुम्हाला सगळं घरदार आणि जमीन विकून ती नुकसान भरपाई तुम्हाला द्यावी लागेल. कोर्ट का विचार करणार नाही. तर आता सध्या कोणते केसेस जास्त येतात कोर्टामध्ये? आता जास्त करून ना, मी सांगतो, अतिशय वाईट गोष्ट अशी आहे, हवी तर दोन्ही कुटुंब मरतात ना. त्यामुळे काय माहिती का, समाजाचं स्वास्थ्य बिघडतं. किंवा OTP चुकून गेला तर आपले पैसे जर कट झाले तर त्या 30 मिनिटामध्ये लोकांनी काय केलं पाहिजे? काय होतं माहिती आहे का, सायबर क्राईम हा जो आहे ना, हा सगळ्या जगाला लागलेली कीड आहे. आता सोशल मीडियावर एकदम चर्चेचा विषय असेल तर तो तुकाराम मुंडे साहेब, त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आणि तुकाराम मुंडेच्या अगोदर सुद्धा तेच कायदे होते ना, परंतु तो पाळत नव्हता. आणि तुकाराम मुंडे कायद्यावर बोट ठेवून चालतो. कायदा, न्याय, पोलीस कोर्ट हे शब्द आपण दररोज ऐकतो, पण आपल्या कर्तव्याबद्दल, आपल्या हक्कांबद्दल आणि आपल्या कायद्यांबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आहे? रोजच्या जीवनामध्ये विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ, नोकरदार, व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्यांच्या मनात कायद्यांबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, पण योग्य माहिती नसल्यामुळे ते बरेचदा अडचणीत सापडतात. याच उद्देशाने आज आपण घेऊन आलो आहोत शिवभूमी कट्टा हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. यावर असणारे हे जे पॉडकास्ट आहे त्याच्यात वेगवेगळे क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्याला सोप्या भाषेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर नमस्कार, मी विजय प्रजापती आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये पहिले मान्यवर पाहुणे आहेत. न्याय क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू आणि ज्येष्ठ विधिज्ञ, अनेक वर्ष वकिली व्यवसायात कार्यरत राहून असंख्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान देणारे आदरणीय ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे सर. सर, तुमचं मी स्वागत करतो पॉडकास्टमध्ये. सर, आजचा जो पॉडकास्ट आहे तो सर्वसामान्यांच्या मनात काही कायद्याबद्दल जे प्रश्न असतात त्यांना या पॉडकास्ट माध्यमातून थोडीशी मदत व्हावी, हा उद्देश आहे. तर कसे आहात सर तुम्ही? एकदम व्यवस्थित आहे. आणि तुमच्या शिवभूमी कट्टा पॉडकास्ट हे तुम्ही तरुणांनी जे काही सुरू केलं आहे त्याच्याबद्दल मला खूप साराच अभिमान वाटतो आणि म्हणून त्याबद्दल मी तुमचे आणि तुमच्या मित्रांचे या ठिकाणी आभार मानतो. थँक्यू सर. सर, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस चालू केली तर ती पहिली केस काय होती, तो अनुभव कसा होता, त्याबद्दल काय? तो अतिशय चांगला अनुभव असं मी म्हणेल. कारण आपण वकिली सुरू केल्यानंतर आपल्या इथं पहिलं कोणी वकील नाही आपल्या घरामध्ये, आपल्याला लोक वकील म्हणून ओळखत नाहीत. आता आपली प्रॅक्टिस कशी चालणार असा एक थोडी मनात शंका होती. परंतु ज्यावेळेला मी या बोराड्यांच्या घरामध्ये ऑफिसचं उद्घाटन केलं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी ऑफिसमध्ये प्रवेश केला त्याच वेळेला पाठीमागून एक आवाज आला, चंदू म्हणून आवाज आला. त्यांनी मला चंदू म्हणून हाक मारली आणि तो होता नवनीत मुथा. अच्छा. अतिशय श्रीमंत घरातला तो मुलगा, परंतु जरा थोडंसं व्यसनी झाल्यामुळं त्याच्यावरती हद्दपारीची केस दाखल केली होती पोलिसांनी. का त्याला 3 जिल्हे किंवा 3 तालुके काय असतील ते हद्दपार करायचं होतं त्यांना. आणि ती केस तो घेऊन आला. मला म्हणला, चंदू तू माझा मित्र आहे, तुला मी जास्त फी देणार नाही, 100 रुपये फी देईल, पण तुला ही माझी केस घ्यायला लागेल. ते 100 रुपये मला गाडीच्या चाकाएवढे वाटले आणि पहिली केस आणि 100 रुपये रोख मला देतोय तो. फार आनंद झाला. त्याला म्हणलं, येस तुझी केस घेतली म्हणलं आणि आपण खेळला जाऊ. खेळला गेल्यानंतर माझी प्रॅक्टिस म्हणजे वकिलीचा अनुभव काहीच नव्हता ना. मग मला वकीलपत्र कसं भरायचं इथून सुरुवात होती. तर त्याच प्रांत ऑफिसमध्ये मुकुंद आवटी म्हणून नावाचा एक वकील होता, त्यांचंच ते ऑफिस प्रिमायसेस होती. मग मी त्याच्याकडे गेलो आतमध्ये आणि त्याला म्हणलो, मग मला वकीलपत्र कसं भरायचे सांगा. त्यांनी मला सांगितलं असं. सर मला म्हणे, चंद्रकांत बैस खाली. तो असा तरुणच होता. त्याला खूप आनंद वाटला की बाबा चांगला एक तरुण पोरगा आला आहे. मग त्यांनी मला चांगली वागणूक दिली. मला सांगितलं वकीलपत्र कसं भरायचं, आर्ग्युमेंट कसं करायचं सांगितलं. पण मी त्याला म्हटलं, बघ तुम्हीच आर्ग्युमेंट करा. नाही मला अजिबात नाही, चंद्रकांत यू विल हॅव टू आर्ग्यू दिस केस. मला म्हणलं तुला आर्ग्युमेंट करायचं. मग त्यांनी काय आर्ग्युमेंट करायचं मला सांगितलं. मी त्याप्रमाणे आर्ग्युमेंट केलं. तर साहेबाला सुधारण्याचा चान्स द्या ना म्हणलं.
हा ठीक आहे ना, हा गुन्हेगार होता, परंतु त्याने आता नारळाचा धंदा सुरू केलाय. हा जर चांगला मनुष्य होऊ इच्छितोय, त्याला आपण का अडवायचं? जरा भावनावश होऊन मी आर्ग्युमेंट केलं. आणि ते प्रांत साहेब कोण होते ते, मला असं वाटतं शिवाजीराव काहीतरी त्यांचं नाव होतं. आणि ते तब्येतीने वगैरे खूप चांगले होते आणि पर्सनॅलिटी खूप चांगली होती. त्यानंतर ते खासदार पण झाले ना शरद पवारांच्या पक्षामध्ये. तर त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट केलं आणि ते खुश झाले माझ्या आर्ग्युमेंटवरती. आणि या नवनीत मुथ्थाला त्याने सोडून दिलं. जा म्हणले, तुला चांगला माणूस बन म्हणले आणि परत काय असं काही करू नको. दॅट वॉज माय फर्स्ट केस अँड दॅट वॉज माय फर्स्ट सक्सेस अँड दॅट वॉज माय फी 100 रुपीज फी. आणि सर, आजच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला असे कोणते कायदे माहिती असले पाहिजे, किंवा आपण जुजबी नॉलेज म्हणतो ते कितपत लोकांना माहिती पाहिजे? अच्छा, आता खरं सांगू का तुम्हाला, का प्रत्येक माणसाला कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाल, असं कसं म्हणताय तुम्ही, अडाणी माणसाला काय कायदा काढणार आहे? परंतु कायदा असं म्हणतो की इग्नोरन्स इज नो एक्सक्यूज. इग्नोरन्स इज नो एक्सक्यूज. का तुम्हाला अज्ञान आहे तुमचं, म्हणून तो डिफेन्स तुम्ही घेऊ शकत नाही. तुमच्या देशात तुम्ही राहताय ना, तो कायदा तुम्हाला कळला पाहिजे. बरोबर. म्हणून आपण काय प्रयत्न करतो माहिती आहे का, अडाणी लोकांना कायदा कळत नाही, परंतु हे अडाणी शेतकरी यांना कुठल्या पिकाला कुठलं औषध मारायचं हे कळतं ना. बरोबर. त्या औषधाचं नाव ध्यानात राहतं ना. मग तुम्हाला थोडे थोडे कायदे का समजत नाही? म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आता. आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा असं करतं, लिगल एडची शिबिरं घेतं आणि तिथे लोकांना कायद्याचं जुजबी नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये जर जुजबी नॉलेज तुम्हाला कायद्याचं नसेल तर काय होऊ शकतं? कारण तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये अनेक ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते. आता उदाहरणार्थ, की तुम्ही अतिशय जवळच्या मित्राला पैसे उसने देता किंवा नातेवाईकाला पैसे उसने देता आणि भावनेच्या भरामध्ये आपण त्याच्याकडनं लिहून घेत नाही. बरोबर. आणि त्यावेळेला जर समजा तुम्ही परत पैसे मागायला गेले आणि त्याची नीतिमत्ता बिघडली तर तो तुम्हाला पैसे देत नाही. बरोबर. मग त्यावेळेला आपल्याला कशाचा आधार असतो? का आपल्याला जर कायद्याचं नॉलेज असतं, कारण त्याला जर अडकवलं असता तर ते पैसे बुडाले नसते. मग त्याला साधी गोष्ट, की एक साधा सत्कुर कागद घ्यायचा, त्याच्यावरती उसुरावर पावती लिहायची, लिहून देणार, लिहून घेणार, मी तुमच्याकडनं असे पैसे उसने घेतले, तुम्ही मागाल त्यावेळेस मागाल त्या ठिकाणी परत करीन. खाली रेव्हेन्यूची तिकीट लावायची 2, त्याच्यावरती सही घ्यायची त्याची, संपलं. त्याला साक्षीदाराची गरज नाही. जर तो नाही म्हणला तर तुम्ही त्या पावतीच्या आधारे 3 वर्षाच्या आतमध्ये, 3 वर्षाचं लिमिटेशन द्याला, 3 वर्षाच्या आतमध्ये जर दावा दाखल केला ते पैसे तुमचे वसूल होतात. लक्षात आलं? आता दुसरी गोष्ट, चेक. हा सगळ्यांच्या जीवनामध्ये चेक हा सगळ्यांना माहिती आहे का, बाबा आपण चेक लोकांना देतो, आपल्याला चेक मिळतात. हा चेक याला 2 महिन्याची मुदत असते. पूर्वी 3 महिने, 6 महिन्याची होती, नंतर 3 महिन्याची झाला तर 2 महिन्याची मुदत आहे. आता 2 महिन्याच्या आतमध्ये तो चेक वटवायचा. बरोबर. त्याच्यानंतर ह्या चेक वटल्यानंतर समजा तुम्ही वटवायला गेला आणि तो डिसऑनर झाला, तो वटला नाही, तर काय करायचं? तर त्यावेळेला जर तुम्हाला कायद्याचं नॉलेज नसेल तर तुमची फसवणूक होऊ शकते. याचं कारण असं का तो चेक डिसऑनर झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला नोटीस द्यावी लागते त्या माणसाला. नंतर 15 दिवस त्या माणसाला चान्स द्यायचा, का पैसे आणून द्या आमचे असं म्हणायचं असतं त्याच्यामध्ये. ते 15 दिवस मोजायचे. 15 दिवस संपल्यानंतर तिथून पुढे 1 महिन्याच्या आत केस दाखल करायची कोर्टामध्ये. समजा मॅन्डेटरी कंडिशन आहेत, ह्या जर तुम्ही चुकला तर मात्र तुम्हाला 138 प्रमाणे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या ऍक्टच्या 138 प्रमाणे केस दाखल करता येत नाही. केली तर ती केस फेल होऊ शकते. झाली की नाही फसवणूक तुमची? हा, याला दुसरा पर्याय, का समजा जरी चेकची केस तुम्हाला करता आली नाही तर तुम्ही त्याच्यावरती दिवाणी दावा दाखल करू शकताय, परंतु त्यालाही 3 वर्षाचे लिमिटेशन आहे. समजा चेक दिलेले बरेच दिवस झाले असतील किंवा तुम्ही पुढे 3 वर्षाच्या आत केस दाखल केले नाही, ते पैसे तुम्हाला वसूल करता येणार. आता दुसरा मुद्दा, तुमच्या आयुष्यातला नेहमीचा मुद्दा म्हणजे आपण खरेदी खत करतो किंवा व्यवहार करतो. खरेदी खत करताना आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे. पण साधी गोष्ट आहे ना. बरोबर. प्रिकॉशन घेणं अवघड काहीच नाही. काय करायचं तुम्हाला? 7/12चा उतारा बघायचा. 7/12च्या उतारावरती मालक सदरी कोणाचं नाव आहे, त्याला रीत नंबर किती लागली, रीत नंबर मालक समजा तुमचं नाव असेल XYZचं मालकदार सदरी नाव असेल आणि वहिवाटीला जर 1 नंबरची रीत लागलेली असेल तर जो मालक आहे त्याचीच वहिवाट. रीत नंबर 2 लागलेली असेल तर जो मजुरीने करत असेल वगैरे असेल तर रीत नंबर 2 लागते. रीत नंबर 3 कधी लागते, की कुळ कायद्याची जमीन असेल त्याला रीत नंबर 3 लागते. साध्या साध्या गोष्टी आहेत ना, याला काय फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. हे सर्वसामान्य मनुष्य लक्षात ठेवू शकतो. आणि मग त्याच्यानंतर त्या 7/12च्या उतारावरती उजव्या साईडला एक इतर हक्काचं एक सदर असतं. त्याच्यामध्ये कुळ असेल तर कुळाचं नाव असतं. त्याच्यामध्ये समजा दुसरी काही आदिवासींची जमीन असेल तर 36 सेक्शन प्रमाणे तुम्हाला ती जमीन खरेदी करता येत नाही, अशा पद्धतीचे तिथं वर्डिंग असतं. त्याच्यामध्ये 36 सेक्शनचा उल्लेख असतो. इकडे कुळ कायद्याची असेल तर 43 सेक्शनचा उल्लेख असतो. साधे साधे गोष्टी आहेत. मग हे आपण तुम्हाला जरी समजलं नाही तर तुम्ही कोणाशी तरी चर्चा करून समजून घ्यायचा तो 7/12चा उतारा, आणि तो 7/12चा उतारा निर्वेद आहे की नाही.
त्याच्यावरती इतर कोणाचे अधिकार आहेत का? ती नवीन शर्तीची जमीन आहे का जुन्या शर्तीची आहे? ती हडवळा आहे का खालसा झालेली आहे? त्या साध्या साध्या गोष्टी तुम्हाला बघायच्या, आणि ते जर पाहिलं तुम्ही तर ती जमीन निर्वेद आहे हे तुम्ही समजू शकता. किंवा त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्या जमिनीचा खरेदी खतापूर्वी सर्च घ्यावा लागतो आणि घेणं गरजेचं आहे हे माहीत असलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही एखाद्या वकिलाकडे जाऊन सर्च घेताना 30 वर्षाचा घ्यावा. याचं कारण का, की गहाण खत ती जमीन गहाण तर नाही ना. गहाण जर असेल त्याला 30 वर्षाचं लिमिटेशन आहे गहाण खताला, इतर याला 12 वर्षाचं लिमिटेशन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार तुम्ही केला, साधी साधी ठोकळ मानाने गोष्टी, का बाबा आपण याचा सर्च घेतला पाहिजे आणि तो सर्च आल्यानंतर खरेदी खत केलं पाहिजे. आता तुम्ही विल केलं, विल करत असताना तुम्ही साध्या कागदावरती विल लिहिलं, ते अनरजिस्टर सुद्धा चालतं. परंतु अनरजिस्टर केलं आणि त्याच्यावर साक्षीदार भक्कम नसतील, उद्या साक्षीदार फिरले तर तुम्ही ते विल सुद्धा इलिगल ठरू शकतं. म्हणून तुम्ही विल करताना शक्यतो रजिस्टर करावं आणि त्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट असावं. तर ही वॉज मेंटली अँड फिजिकली फिट ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन ऑफ द विल, असं डॉक्टर त्याच्यामध्ये देतो. आणि ते सर्टिफिकेट असल्यानंतर ते विल खरं ठरतं. आता बक्षीसपत्र केलं, बक्षीसपत्र करत असताना एक लक्षात ठेवायचं की बक्षीसपत्र हा कायमस्वरूपी डॉक्युमेंट हा रद्द करता येत नाही. हा लक्षात तुमच्या, हे कायद्याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. तुमच्या आईवडिलांनी तुम्ही रस्त्यावरती काढलं, घराच्या बाहेर काढलं, यू हॅव टू गो इन जेल, तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. आता नवीन कायदा आला त्याच्यासाठी. आई वडिलांना सांभाळणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे, आणि हे जर कर्तव्य तुम्ही पार पाडलं नाही तर तुम्हाला कुठल्याही क्षणी जेलमध्ये जावं लागेल. वडिलांनी तुम्हाला प्रॉपर्टी बक्षीस दिली आणि वडिलांना तुम्ही घराच्या बाहेर काढलं, त्या याच्यामध्ये एक्सेप्शन टू दी रूल्स ते बक्षीसपत्र रद्द होतं. मग याचा अर्थ असा का तुमच्या वयोवृद्ध आई वडिलांना जर तुम्ही त्रास दिला, जर घराच्या बाहेर काढलं, त्यांना रस्त्यावर काढलं, तर तुम्हाला कायदा माफ करत नाही. हा एवढा कडक कायदा पूर्वी नव्हता, आता तो झाला आहे. हे लोकांना माहीत असलं पाहिजे. आई वडील मुलावरती पोटगीचा दावा दाखल करू शकतात, त्यांना पोटगी मिळू शकते, औषध पाण्याचा खर्च मिळू शकतो, पण हे त्या माणसाला माहीत असलं पाहिजे ना. त्या माणसाला जर माहीत असेल तर निश्चित ह्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. आता वाटपपत्र, आपण वाटपपत्र करतो, साध्या कागदावरती वाटपपत्र लिहितो, दॅट इज नॉट अलाउड. वाटपपत्र करायचं असेल आणि ते रायटिंगमध्ये करायचं असेल तर ते रजिस्टर्स असलं पाहिजे. कायद्याने रजिस्ट्रेबल डॉक्युमेंट जे आवश्यक रजिस्ट्रेशन ज्याला आहे त्याच्यामध्ये वाटप मोडतं. वाटप जर करायचं असेल रजिस्टर डॉक्युमेंट केला पाहिजे, किंवा कोर्टामार्फत डिक्री मिळवली पाहिजे. तुम्ही तोंडी वाटप केलं चालणार नाही, तुम्ही साध्या कागदावर वाटप केलं चालणार नाही. हे साधं नॉलेज आहे ना. बरोबर. हे ढाळे वकिलांनी सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं, या पॉडकास्टच्या निमित्ताने सांगितलं. आता मनुष्य ध्यानात ठेवल ना, अरे वाटप पत्र करायचं म्हणजे साध्या कागदावर नाही करायचं. अहो कित्येक लोक करतात, साध्या कागदावर पत्र करतात, वाटप करतात आणि ते कोर्टात आल्यानंतर फेल होतात दावे. कित्येक दावे आमच्या हाताने आम्ही फेल केलेत. म्हणजे हे त्यांना माहीत असलं पाहिजे. आणि सर, पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य माणसाचे काय अधिकार असतात? अहो सगळ्यात महत्त्वाची, पोलीस स्टेशनला तिथे तुम्ही गेल्या पोलीस स्टेशनच्या समोर काय लिहिले असतं माहिती, सदरक्षणाय खल निग्रहानाय. बरोबर. याचा अर्थ काय, तर जी सज्जन माणसं येतील, सर्वसामान्य माणसं तुमच्या पोलीस स्टेशनला येतील, त्यांना सन्मानाने वागवणं, हा सन्मानाने वागवणं पोलिसांचं कर्तव्य आहे. आणि तो आपला घटनेने दिलेला राईट आहे, आपला अधिकार आहे. तर आम्हाला सन्मानाने तुम्ही वागवलं पाहिजे. मग समजा एखाद्या नागरिकाला पोलिसांनी फोन करून चौकशीसाठी बोलवलं, तर त्यांनी काय केलं पाहिजे? नाही, तुम्ही विचारू शकता ना, कशासाठी बोलवताय आम्हाला, फोर्स करायचं काय कारण आहे, आम्हाला सांगा ना आमच्यावरती काय गुन्हा आहे. हा तुमचा राईट आहे ना. बरोबर. तुम्ही इन्क्वायरी करू शकताय, माझ्यावरती काय गुन्हा आहे मला सांगा. आणि जर त्या पद्धतीचा गुन्हा असेल, जर कॉग्निजेबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स, अदखलपात्र गुन्हा आणि दखलपात्र गुन्हा, अदखलपात्र गुन्हा असेल तर म्हणजे 80 स्वरूपाचं मॅटर, त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनला सुद्धा जाण्याची गरज नाही किंवा एवढे सिरियसली यायची गरज नाही. जर कॉग्निजेबल ऑफेन्स असेल, म्हणजे एखाद्याने चाकूने मारलं, काठीने मारलं, फ्रॅक्चर झालं, तर तो कॉग्निजेबल ऑफेन्स होतो. त्यावेळेला मात्र पोलीस तुम्हाला अरेस्टही करू शकतात, जसा गुन्हा मोठा असेल तसा. परंतु 80 स्वरूपाच्या मॅटरमध्ये पोलीस तुम्हाला अरेस्ट करू शकत नाही. ते बोलवतात, तुम्ही प्रेमाने गेले, त्यांनी जर चांगली वागणूक दिली तर आपण जाऊया, तिथं जा, ती चौकशी करतील, मग ते नंतर सांगतात जा तुम्ही आपल्या कोर्टात जा आणि प्रायव्हेट केस दाखल करा. जो फिर्याद दाखल करतो त्याला सांगतात तुम्ही कोर्टात जाऊन प्रायव्हेट केस दाखल करा. मग आपण त्या 80च्या आधारे प्रायव्हेट केस दाखल करू शकतो. आणि एखाद्या नागरिकाला जर FIR दाखल करायची असेल आणि पोलीस स्टेशनमध्ये जर FIR घेत नसेल तर काय केलं पाहिजे? पोलीस स्टेशननी FIR घेतलीच पाहिजे, पहिली गोष्ट. आणि सगळ्यात मग तुम्हाला काय सांगाल माहिती आहे का, हा आपला कमकुवतपणा आहे, आपल्या नागरिकांचा कमकुवतपणा आहे. जर नागरिकांनी आपल्या हक्कावरती जागृत राहिलं, आणि तुम्ही माझी फिर्याद का घेत नाही हा प्रश्न विचारा ना, का घेत नाही तुम्ही फिर्याद, हा जरा थोडा जोरात विचारा. तो तुमच्याकडे बघेल आणि तो फिर्याद घेईल तुमची, त्याला कळेल का तुम्हाला कायदा कळतो म्हणून. बरोबर.
ह्याला काहीतरी समजतं असं कळेल आणि तो तुमची फिर्याद घेईल. सपोज फिर्याद तेवढे करून घेतली नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये ठाणे अंमलदाराच्या वरती कोण असतो, PSI असतो, PSIच्या वरती कोण PI असतो म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर, त्याच्यावरती आपले येतात DYSP. मग तुम्ही डायरेक्ट PI जाऊन भेटा, कसं आहे असा प्रकार झालेला आहे, हा ठाणे अंमलदार माझी फिर्याद घेत नाही, काय भानगडे, मी कुठं जायचं फिर्याद द्यायला. तो तुमची फिर्याद घ्यायला त्या ठाणे अंमलदार बोलून घेईल, बेल वाजवेल आणि फिर्याद घे म्हणून सांगेल. समजा त्यांनी तसं केलं नाही, तुम्ही डायरेक्ट DYSPला, पाठीमागे DYSPचं ऑफिस आहे तिथं जाऊन भेटा, DYSPला सांगा, DYSP घेईल. तेवढे करून समजा सगळ्यांनाच मॅनेज केलेलं असेल तर तुम्ही SP कडे जा पुण्याला, सांगा त्यांच्या पुढं बाबा असा प्रकार झालाय, ते खाली लगेच फोन करतील, तुमची फेर घ्या. त्याच्याही पलीकडे एवढे करून समजा सगळं फेल गेलं, खूप समोरचा मनुष्य स्ट्रॉंग आहे, अशा वेळेला तुम्ही एक साधी फिर्याद लेखी लिहा, लेखी फिर्याद तयार करा. ती एक त्याची कॉपी जुन्नर पोलीस स्टेशन किंवा कुठले पोलीस स्टेशन तिथे पाठवा आणि एक कॉपी SP ला पाठवा. एक कॉपी SP ला पाठवणं सुद्धा गरजेचं असतं. आणि मग ती कॉपी घेऊन तुम्ही कोर्टात जा, प्रायव्हेट केस दाखल करा आणि 156(3) प्रमाणे कोर्टाला विनंती करा का इन्व्हेस्टिगेशन साली पोलीस स्टेशनला पाठवा, आम्हाला पोलीस दाब देत नाही. मग पोलीस ऑर्डर करतं. आता 156चा काही नवीन सेक्शन आला, काहीतरी 153 काही असं आहे तो सेक्शन आता पाडण्यामध्ये. तर त्या सेक्शन खाली पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात, चार्जशीट तयार करतात आणि त्या आरोपीला कोर्टाला हजर करतात. ऑनलाईन सुविधा आहे का? आपण आहे ना ऑनलाईन. हा ते सांगतो तुम्हाला. आपण आता एवढे सगळं झालं तुमचं, लेखी फिर्याद केली, अमुक केलं, किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला असं वाटलं की बा आपल्याला फिर्याद ते घेत नाही, तर ऑनलाईनची आता सुविधा आहे ना, एवढंच झाली आता सुविधा. का आता तुम्ही ऑनलाईन सुद्धा फिर्याद देऊ शकताय. ती दिल्यानंतर पोलिसांना FIR करावाच लागतो. आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं सुद्धा म्हणणं आहे का कुठलाही मनुष्य तुमच्या दारामध्ये फिर्याद द्यायला आला तर ती फिर्याद तुम्हाला घेतलीच पाहिजे, हे तुमच्यावर बंधनकारक आहे. त्यामुळे आता सहसा पोलीस तुम्हाला नाही म्हणत नाहीत, परंतु तुम्ही जागृत असलं पाहिजे. हो, उगाच एका माणसाला दोष देण्यात अर्थ नाही. पोलीस बिचार, काही पोलीस खूप चांगले असतात, काही पोलीस समजा जरी असं वागत असले तर त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून द्या ना, त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या. तुम्ही हे तुमचं कर्तव्य नाही का? आणि त्यासाठी कायदा समजला पाहिजे तुम्हाला. सोशल मीडियावर सर आपण बघतो लोक व्हिडिओ काढतात, पोलीस स्टेशन मध्ये म्हणा किंवा रस्त्यात ट्रॅफिक पोलिसांनी पकडला त्यांचे व्हिडिओ काढतात. तर व्हिडिओ काढणं म्हणजे योग्य आहे का? त्याला खरंच काही कायदा आहे का? व्हिडिओ काढू शकतात का पोलीस स्टेशन मध्ये वगैरे असं? नाही, कसं आहे माहितीये का, तर व्हिडिओ ठराविक वेळेला व्हिडिओ काढले तर त्याला काय ऑब्जेक्शन नाही. परंतु आता ऑफिसमध्ये, आता पोलीस स्टेशनचं काम चाललंय आणि तुम्ही व्हिडिओ काढताय, त्यांना जर त्यांच्या तपासामध्ये याच्यामध्ये तुम्ही इंटरफिअर करत असाल तर तुमच्यावरती पोलीस केस दाखल करू शकतात ना. 112 प्रमाणे तुम्ही पोलीस याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये इंटरफिअर केला, दबाव आणला आमच्यावरती, त्यांच्यावर केस दाखल करू शकतात. बरोबर. ऍक्सिडेंट झाला तिथं समजा तुम्ही जर व्हिडिओ काढला तर तिथं तुमच्यावरती केस नाही दाखल होणार. पण त्यावेळेला मी असं म्हणेल का तिथं तुमचं कर्तव्य काय आहे का, ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला पहिली मेडिकल एड मिळवली पाहिजे. तुम्ही तिथे 10 मिनिटाचे फोटो काढण्यामध्ये, रील बनवण्यामध्ये घालवता, त्यापेक्षा त्याला उचला आणि दवाखान्यात घेऊन जा ना. आणि आता सरकार सुद्धा म्हणतंय की तुम्ही जर अशी मदत केली ऍक्सिडेंट केसमध्ये, तुम्हाला पोलीस तुमच्या विरुद्ध कारवाई नाही करणार. एक मनात भीती असते प्रत्येकाला का आम्ही मदत केली तर मला चौकशीसाठी बोलवतील वगैरे. प्रत्येकाला. आणि पूर्वी होतं असं का, पूर्वी त्यालाच बोलवायचे, त्याला 4 वेळा हेलपाटे द्यायचे, त्याचे स्टेटमेंट घ्यायचे आणि कधी कधी तर तूच ऍक्सिडेंट केला नाही कशावर असं पण म्हणायचे. त्यावेळेला लोक घाबरायचे आणि पोलीस स्टेशन नको पाहिजे. परंतु कश्यप नावाचे एक पोलीस अधीक्षक होते, साधा 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांची बातमी आली होती सकाळला का जो कोणी अशा ठिकाणी मदत करेल त्या माणसावरती पोलिसांनी अजिबात कारवाई करायची नाही, आणि जर असं काही पोलिसांनी त्याच्या विरुद्ध वर्तन केलं मला कळवा, आय विल सस्पेंड हिम, मी त्याला सस्पेंड करून टाकेल म्हणले. आणि तुम्हाला प्रसिद्धी पत्रक देईल पोलीस स्टेशनमध्ये का तुम्ही मदत केली, पोलीस मित्र म्हणून तुम्हाला या ठिकाणी समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देईल, असं कश्यप नावाच्या अधीक्षकाने सांगितलं होतं. आणि आता सुद्धा गव्हर्नमेंटचं तेच म्हणणं आहे. आता एवढंच माझ्या एक बातमी मध्यंतरी ऐकण्यात आली की अशा ठिकाणी जर मदत केली ॲक्सिडेंटमध्ये त्याला काही याच्यामध्ये रक्कम सुद्धा दिली जाईल. परंतु ते आता निश्चित आय एम नॉट शुअर अबाउट इट. आता ऍक्सिडेंटचा विषय तर मला असं म्हणायचं सर, आता हल्ली आपण बघतो लहान लहान पोरं गाडी चालवतात. हो. आणि म्हणजे लायसन नसतं, म्हणजे 18 वर्ष पूर्ण पण नसतात. मग त्यांच्यासाठी काय कायदा आहे? लहान पोरांना जरा विदाऊट लायसन पकडलं आहेच ना, त्यांच्या विरुद्ध केस दाखल होऊ शकते ना. त्यांच्या विरुद्ध केस दाखल होऊन त्यांना याच्या ज्युएनाईल कोर्टामध्ये हजर केलं जाईल, त्यांच्या विरुद्ध केस चालेल. किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर त्याच्या आईवडिलांनी त्याला गाडी चालवायला परमिशन दिली, त्याचे वडील त्यांच्या नावावरती लायसन आहे, त्यांच्या नावावरती गाडी आहे, वडिलांच्या नावावर, तर वडिलांच्या वरती सुद्धा केस होऊ शकते फौजदारी. ऍक्सिडेंटची केस त्यांच्यावरती दाखल होणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या ऍक्सिडेंटमध्ये समजा एखादा डॉक्टर गेला, एखादा वकील गेला, एखादा व्यापारी गेला आणि त्याचा इन्कम वर्षामध्ये किती होता, त्याचा टर्नओव्हर किती होता, याचा सगळा हिशोब केला जातो. आणि तेवढी नुकसान भरपाई त्या मुलाच्या वडिलांना द्यावी लागते.
त्या मुलाच्या वडिलांना. कारण त्यावेळी इन्शुरन्स कंपनी सुद्धा पाय हात झटकणार बरोबर. का बा तुम्ही बेकायदेशीर कृत्य केलेले मुलाच्या ताब्यात गाडी दिली, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल असं ते म्हणणार. आणि मग ती नुकसान भरपाई मग 50 लाख असेल, 1 कोटी असेल, शेअर तुम्हाला सगळं घरदार आणि जमीन विकून ती नुकसान भरपाई तुम्हाला द्यावी लागेल. कोर्ट का विचार करणार नाही. कोर्ट सांगेल तुम्ही चूक केलेली, यू आर रॉंग डुअर, यू विल हॅव टू सफर. आणि म्हणून ते कोर्ट त्याच्यावरती अशा पद्धतीची कारवाई करणार. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांच्या हातात गाडी देता कामा नये. पण आई वडिलांची जबाबदारी आहे. आईवडिलांची जबाबदारी पहिली, आणि त्याच्या पलीकडे नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. सुज्ञ नागरिकांनी सुद्धा त्या पोराला अडवलं पाहिजे, त्याच्या बापाला फोन केला पाहिजे, त्याला बोलून घेतलं पाहिजे, याच्या हातात गाडी का दिली. सपोज तुमच्याच घरातल्या माणसाला जर त्या मुलांनी धक्का दिला तर असं होऊ शकतं ना. होऊ शकतं. मग तुम्ही प्रिकॉशन घेतली पाहिजे का हा मुलगा गाडी चालवतो ना, थांबायचं, थांब, काय नाव तुझं, तुझ्या वडिलांचं नाव काय, त्याला फोन करा आणि त्याला बोलून घ्या आणि त्याला समज द्या. आणि जर तो ऐकलं नाही तर मी तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला केस करेल, परत तो त्याच्या हातात गाडी देणार नाही. म्हणजे नागरिकाचं कर्तव्य. नुसताच कायदा घेऊन चालू नका, कारण कायदा सगळीकडे पुरे पडणार नाही. बरोबर. मनुष्य जागृत झाला पाहिजे, नागरिक जागृत झाले पाहिजेत, तर त्या कायद्याला काहीतरी अर्थ येणार. सर, आता सध्या कोणते केसेस जास्त येतात कोर्टामध्ये? आता जास्त करून ना मी सांगतो, अतिशय वाईट गोष्ट अशी आहे की घटस्फोटाच्या केसेस, डोमेस्टिक व्हायलेन्सच्या केसेस खूप येत आहेत. अगदी दररोजचे 4 म्हणलं किंवा 5 म्हणलं तरी घटस्फोटाचे पिटिशन दाखल होतात. त्यामध्ये कितपत खरे, म्हणजे खरे किती आता असतात? काय होतं माहितीये का, याच्यामध्ये आपण दोन्ही बाजूचा विचार करायचा. कधी कधी फॉल्स केसेसही असतात. बरोबर. केवळ खुन्नस काढायची म्हणून त्या केसेस केल्या जातात. बरं, ह्या केसेस काय येतात माहिती ते मला कारण विचारा. का माझं जे ऑब्झर्वेशन आहे, इतक्या वर्षांचं जे ऑब्झर्वेशन आहे ना, मी मायन्युटली ह्या गोष्टीकडे पाहत असतो. तर मेन कारण काय माहिती का, मला तुमचे आईवडील नको. आईवडिलांना घराच्या बाहेर काढा. काय हा एक त्या मुलींचा डिमांड असते. तुझे आईवडील तुझ्या घरात चालतात, तुझ्या भावाने तुझ्या आईवडिलांना बाहेर काढलं तर चालेल का, असा प्रश्न कुणीतरी त्यांना विचारला पाहिजे. कोर्ट विचारते त्यांना. ही काय म्हणते, आई नको, वडील नको, तुमचे आई वडील मला नको. आणि तिथं त्यांचं भांडण सुरू होतं. किंवा दुसरा एक प्रकार असा की हा मोबाईल, ह्या मोबाईलमध्ये सुद्धा नवरा 12 वाजता काहीतरी पिक्चर बघतोय, 12 वाजता काहीतरी मेसेज वाचतोय, बायकोला डाऊट येतो, हा कोणाचे तरी मेसेज आले, हा काहीतरी प्रॉब्लेम सुरू झालाय, गैरसमज होतो आणि तिथं डिवोर्सच्या किंवा डीव्हीच्या केसेस दाखल होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला घरात काहीतरी दुसपूस होते, आता भांड्याला भांडं लागलं म्हणजे नवरा बायकोचं, सासू सासऱ्यांचं काहीतरी होणारच ना. तर अशा वेळेला प्रकार असं होतो का मुलगी लगेच थोडंसं भांडण झालं का मोबाईल फिरवते आईला, आई लगेच तिच्या मिस्टरांना सांगते, 5-10 नातेवाईक गोळा होतात, एक भाड्याची जीप बोलवली जाते आणि त्या सासऱ्याच्या त्या दारामध्ये तुम्ही धडकता आणि तिथं निष्कारण भांडण होतं. मुलीचा चाललेला प्रपंच सुद्धा मोडू शकतो. याचा अर्थ त्याला माहेरचे लोक पण जबाबदार आहेत, मोबाईल पण जबाबदार आहे, समाजातली लोक पण जबाबदार आहेत. बरोबर. म्हणून ह्या केसेस वाढल्यात. पहिले यायचे का सर? नाही, फार नव्हत्या. अहो, एक काळ सुद्धा मी ज्यावेळेला प्रॅक्टिस सुरू केली ना 81 साली, त्यावेळेला मी सिनियर वकिलांच्या गप्पा ऐकायचो. तर त्यांची एकदा असे गप्पा ऐकल्या मी, अरे म्हणले काय हा समाज चाललाय कुठे. एका वर्षामध्ये 4 पोटगीच्या केसेस आल्या. एका वर्षात वर्षात 4 पोटगीच्या केसेस आल्या. समाज चाललाय कुठे, ही चर्चा मी ऐकली होती. आणि आज आमच्या रोज 4 डिव्होर्सच्या केसेस दाखल होत आहेत एका कोर्टामध्ये. म्हणजे तुम्ही सगळा जर विचार केला ना तर कमीत कमी 10-15 तरी पोटगीच्या केसेस, डीव्हीच्या केसेस आणि ह्या घटस्फोटाच्या केसेस दाखल होऊन राहिले. त्यामुळे काय माहिती का, समाजाचं स्वास्थ्य बिघडले, सामाजिक स्वास्थ्य बिघडले, प्रापंचिक स्वास्थ्य बिघडले. अहो, इथं दोन्ही कुटुंब मरतात ना. समजा मुलगी सोडून गेली तर सासरच्या लोकांना सुद्धा तेवढं सफर करावं लागतं, माहेरच्या लोकांना सुद्धा मुलगी परत घरी आली, हा एक प्रॉब्लेम असतो. सुख कोणालाच नाहीये ना. आणि सर, म्हणजे आता हे घटस्फोटाचे जर केसेस आहे, मग त्याच्या बाहेर सेटलमेंटचं कितपत म्हणजे तुम्ही प्रयत्न करतात वकील लोक? आम्ही खूप प्रयत्न करतो. मी किंवा अनेक आमचे वकील प्रयत्न करतात, कोर्टही प्रयत्न करतं आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आम्हाला डायरेक्शन्स आहेत का घरं शक्यतो मोडू नका, घरं जोडायचा प्रयत्न करा. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. परंतु काय होतं माहितीये का की इतका काय यांचा गैरसमज झालेला असतो आणि त्यामुळे ते तयारच होत नाहीत. 99% मुली एका मिनिटात सांगता आम्हाला नाही यायचं, तो मुलगा म्हणतो मला नाही सांभाळायचं याला, असं होतं. आणि जर का त्याच्यामधला कदाचित एक जण तयार झाला, त्याचे आई वडील लांबून खुणवतात त्याला, अजिबात नाही जायचं. माझ्या बाबतीत अशी घडलेली घटना का एक नवरा बायको तयार झाले होते, तो पोरगा कोर्टाने विचारलं, काय रे बाबा तुला नांदवायचं केला, तो असं असं करायला लागला, आई समोर आली आणि असं असं केलं, मग तो पण असं असं करायला लागला. 5 वर्षाच्या आतलेच जास्त केस असतात. हो, लग्नाचे 5 वर्ष. आता हे तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मला एका सुज्ञ माणसाने एक डायलॉग सांगितला होता. मला, डाळे साहेब
5 वर्ष जर समजा काही घडलं नाही ना हा. तर तो गाडा पार झाला. या नवरा बायकोचं भांडण होणार नाही. बरोबर. कारण काय असतं माहितीये का, त्या काळात 5 वर्षामध्ये एखादं मूलबाळ होऊन जातं. हो. मग ती प्रेम डायव्हर्ट होतं ना. मग आईचं मुलाकडे लक्ष लागतं, बापाचं सुद्धा एक बाप म्हणून मुलाकडे लक्ष लागतं, पण भांडणं कमी होतात. म्हणून 5 वर्ष संयम ठेवला पाहिजे. हल्ली संयमच राहिला नाही आणि त्याला बिकॉज ऑफ मोबाईलच्या याच्यामुळे लोक सगळे हॉट टेम्पर्ड झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आहे ना. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट अशी का हल्ली मुली नोकरीला लागल्यात. हा. आता पूर्वी आपल्याला वाटायचं मुलींनी नोकरी करावी, परंतु मुली नोकरीला लागल्यामुळं त्यांना 1-1.5 लाखाचं पॅकेज, त्यांना नवऱ्याची गरजच नाही ना. ते हो. मला काय गरज आहे नवऱ्याची, मी स्वतः स्वतंत्र राहू शकते. हम्म. आणि ते एक कारण आहे का मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, परंतु त्यांना अंडरस्टँडिंग नाही राहिलं. बरोबर. मी तर म्हणतो हे शिक्षण आहे ना, शाळेपासून शिक्षण पाहिजे. जसं तुम्ही इतिहास भूगोल शिकवता ना, तसा एक कुटुंब म्हणून शिकवा ना. एक बरोबर. धडा ठेवा ना. कुटुंबात आई असते, बाप असते, सासरा असतो, सासू असते, नणंद असते, आपण कोणाशी कसं वागावं हे जर समजा शाळेत शिकवलं ना तर असे प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. मुलींना सक्षम बनवा, कराटे शिकवा, बॉक्सिंग शिकवा. काय त्या मुलींना एक मनामध्ये शारीरिक ताकद निर्माण होईल ना त्यांच्या. बरोबर. मग ते असं वागणार नाहीत, त्यांना रियालिटी कळेल ना. त्यामुळे समाजाने सगळं केलं पाहिजे तर ह्या गोष्टी कमी होतील.